हे जे सध्याचे जे आमदार आहेत वैभव नाईक, हे फक्त कमिशन एजंट म्हणून काम करत आहेत. मागच्या 10 वर्षात कुठचीही शैक्षणिक संस्था नाही, कुठचं कॉलेज नाही, काही नाही. एक साधी बालवाडी त्यांनी चालू केली नाही आहे 10 वर्षामध्ये. जो 10 वर्षाचा बॅकलॉग आहे म्हणजे विकासाच्या बाबतीत, तो 10 वर्षाचा बॅकलॉग निलेश साहेब नक्कीच पूर्ण करणार आहेत. सुषमा अंधारे वगैरे कोणतरी आले आहेत त्यांचे, पण त्यांना काय आम्ही जमेत धरत नाही. सुषमा अंधारे या फक्त काय शोबाजी आणि स्टंटबाजी, फक्त ते हिंदू धर्मावर बोलणे. काही युवकांसाठी रोजगार, रस्ते, काही पाण्याची समस्या, काय असतील ते समस्या निलेश साहेबच शकतं त्या सोडवू शकतात, एवढंच सांगू शकतो. मतदान यावेळी 100% निलेश राणे साहेबांच्या पाठीशी आहे. नमस्कार, मी ऋतुजा, वन इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहोत. इथे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून वैभव नाईक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसं पाहिलं तर हा मागचा जो पंचवार्षिक होता, त्या पंचवार्षिकमध्ये वैभव नाईक इथे आमदार होते. मात्र यावेळेस निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यामुळे इथे एक चुरशीची लढत होणार आहे असे संकेत दिसत आहेत. नेमकी काय परिस्थिती आहे आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी इथली लढत असणार आहे. इथली परिस्थिती काय आहे, इथली स्थिती काय आहे, लोकांचं काय म्हणणं आहे, काय काय समस्या आहेत आणि कोण निवडून येऊ शकतं, प्रचाराचं वारं काय आहे, त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे? परिस्थिती सध्याची जर या कुडाळ मालवणमध्ये मागच्या 10 वर्षात कुठचंही विकास काम झालेलं नाही आहे. हे जे सध्याचे जे आमदार आहेत वैभव नाईक, हे फक्त कमिशन एजंट म्हणून काम करत आहेत. मागच्या 10 वर्षात कुठचीही शैक्षणिक संस्था नाही, कुठचं कॉलेज नाही, काही नाही. एक साधी बालवाडी त्यांनी चालू केली नाही आहे 10 वर्षामध्ये. कुठचाही युवकांना रोजगार नाही आणि फक्त कमिशन एजंट आणि फक्त हे मांडवली करणे हेच धंदे त्यांनी केलेले आहेत. आणि तो जो 10 वर्षाचा तो बॅकलॉग आहे तो आम्हाला भरून काढायचा आहे आणि हा बॅकलॉग फक्त हे राणेच करू शकतात. आमचे उमेदवारी निलेश राणे आहेत आणि ते प्रचंड बहुमताने विजय होणार आहेत आणि आमदार म्हणून या विधानसभेला जाणार आहेत. आणि जो काही कुडाळ मालवणचा किंवा सिंधुदुर्गाचा विकास जो काही 10 वर्षात मागे राहिला आहे तो पुन्हा आम्ही भरून काढणार आहोत निलेश राणेंच्या रूपाने. वैभव नाईकांनी मागच्या 5 वर्षामध्ये काही कामं केलेली किंवा आपल्या मतदारसंघामध्ये फिरलेले वगैरे काहीच नाही केले. तुम्ही आता बघाल तर हा कुडाळ मालवणचा जो मेन रोड आहे, तुम्ही जर या रोडने आता गेला तर एवढे प्रचंड खड्डे त्यामध्ये आहेत. एक साधा मालवणचा रोड त्यांनी करू शकले नाही आहेत 10 वर्षामध्ये. 10 वर्ष येणं जाणं असतं इकडे, त्याच रोडने असतं येणं जाणं. अच्छा. तरी पण त्यांनी काय येणं जाणं फक्त मांडवली करणे हाच धंदा त्यांचा आहे. बाकी ते कशासाठी येत नाहीत. प्रचार तर जोरात सुरू आहे त्यांचा, सभा पण आहे आज इकडे. हो, ते सुषमा अंधारे वगैरे कोणतरी आले आहेत त्यांचे, पण त्यांना काय आम्ही जमेत धरत नाही. सुषमा अंधारे या फक्त काय शोबाजी आणि स्टंटबाजी, फक्त ते हिंदू धर्मावर बोलणे आणि नको ते काहीतरी बोलायचं आणि शोबाजी करायची याच्यासाठी त्यांचं चाललेलं असतं. त्यांना काय आम्ही जमेत धरत नाही आणि त्या आल्यात म्हणून उलट आम्हाला फायदा होणार आहे. आमची 400-500 मतं अजून वाढणार आहेत. अच्छा. काय परिस्थिती आहे एकंदरीत मतदारसंघाची? आहे चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे. 100% यावेळी निलेश राणे साहेब निवडून येणार आहेत हा मला विश्वास आहे. आणि जो 10 वर्षाचा बॅकलॉग आहे म्हणजे विकासाच्या बाबतीत, तो 10 वर्षाचा बॅकलॉग निलेश साहेब नक्कीच पूर्ण करणार आहेत. काय काय समस्या आहे इथल्या मतदारसंघात? इथे रस्त्यांच्या समस्या आहेत, युवकांच्या रोजगाराच्या समस्या आहेत, अशा बऱ्याच समस्या आहेत ज्या निलेश साहेब पूर्ण करतील ही आम्हाला आशा आहे. मागच्या 5 वर्षामध्ये एकही समस्या सॉल्व्ह झालेली नाही झाली. मागचे आमदार जे होते ते पूर्णपणे निष्क्रिय ठरलेले आहेत विकासाच्या बाबतीत. जो विकास कुठेतरी खुंटलेला आहे तो निलेश राणे साहेबांच्या रूपाने आम्हाला तो यावेळी या निवडणुकीत दिसेल. लोकसंख्या वगैरे कशी इकडची, मतदान कसं असणार? मतदान यावेळी 100% निलेश राणे साहेबांच्या पाठीशी आहे. मतदार हो, मतदारसंघ पूर्ण निलेश राणे साहेबांच्या पाठीशी उभा आहे. तुम्ही काय सांगाल, काय परिस्थिती आहे? नाही ना, निलेश साहेबांच्या पाठीत सगळे मतदारसंघ राहील पूर्ण आणि कुडाळ मालवणमध्ये निलेश साहेबच आमदार म्हणून या निवडणुकीत निवडून येतील. काय काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून? काय युवकांसाठी रोजगार, रस्ते, काही पाण्याची समस्या, काय असतील ते समस्या निलेश साहेबच शकतं त्या सोडवू शकतात, एवढंच सांगू शकतो. प्रचार कसा सुरू आहे त्यांचा? चांगला आहे, मस्त आहे. काय परिस्थिती मतदारसंघाची, प्रचार कसा सुरू आहे? चांगल्या पद्धतीने चालू आहे प्रचार आता. तर निलेश साहेब येण्याची शक्यता आहे, म्हणजे 100% साहेब येणार. कशावरून असं वाटतं तुम्हाला? आम्ही चांगल्या प्रकारे सगळेजण कामं करत आहेत, कार्यकर्ते चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत साहेबांमागे, मग चालू आहे चांगल्या प्रमाणे. ज्या समस्या मागच्या 5 वर्षामध्ये सुटल्या नाही त्या समस्या सोडवल्या जातील? हो, सोडवल्या जातील 100% साहेबांना.
प्रचार वगैरे कसं सुरू आहे? दोन्ही पक्षाचा प्रचार तर खूप जोरात सुरू आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आहे इथल्या मतदारसंघावर. परिवर्तन होणार यावेळेस. होणार की आता साहेब आश्वासन आहे आमच्या साहेबांकडनं आम्हाला की सगळं आमचे जे काय आहेत ते मागे सगळं 100% होईल साहेबांकडनं आश्वासन आहे आम्हाला. तर मित्रांनो, आपण कुडाळ या मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. तसं पाहिलं तर इथली जी लढत आहे ती अत्यंत चुरशीची आहे. येत्या 23 तारखेला नेमकं कुणाच्या खांद्यावर गुलाल पडणार हे आता आपण पाहणार आहोत.